उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारीच गुरुपुष्यामृत सुद्धा आलेलं आहे बघा. तर आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची या दिवशी सेवा करायची आहे बघा. गुरुवारी गुरुपुष्यामृत हा जो योगायोग आहे बघा, तो खूप महत्त्वाचा असतो आणि हा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी विशेषतः खूप महत्त्वाचा असतो बघा. या दिवशी आपण आपले गुरुबळ मजबूत होण्यासाठी, शिवाय गुरूंची कृपा मिळवण्यासाठी आपण आपल्या स्वामींच्या मार्गातल्या सेवा ह्या दिवशी करू शकतो. अमृताचा योग हा खूप महत्त्वाचा असतो बघा. या दिवशी आपण आपल्या गुरूंची जेवढी पण सेवा करतो ना, त्या सेवेचं फळ हे आपले स्वामी महाराज, आपले गुरु हे आपल्याला नक्कीच देत असतात बघा. तर ह्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींची, आपल्या गुरूंची कोणती सेवा करायची आहे बघा. तुम्हाला सांगते की प्रत्येक गुरुवारी, आता गुरुवार हा सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस असतो, कारण आपल्या स्वामींचा दिवस असतो. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो बघा. तर हा दिवस आपल्या सर्व स्वामी भक्तांना खूप आवडतो, म्हणजे आवडीचा दिवस असतो. इतर वेळेला आपल्याकडनं सेवा जरी झाल्या नाही तरी आपण गुरुवारी बघा वेळात वेळ काढून सेवा करत असतो. तर गुरुवारी, प्रत्येक गुरुवारीच गुरुपुष्यामृत येतं असं नाही, पण एखाद्या गुरुवारी बघा योगायोगाने गुरुपुष्यामृत हे नक्कीच येतं आणि तोच योगायोग उद्या आलेला आहे. तर ह्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत. तर कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीचा सुद्धा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी आहोत बघा. आणि प्रत्येक वेळेला आपल्या स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला असतेच, पण काही वेळेला आपल्याकडनं सेवा होत नाहीत. आता बघा, आत्ताच स्वामी महाराजांचा सप्ताहसुद्धा झाला, अक्षय तृतीयासुद्धा झालेली आहे. आता सप्ताहामध्ये सुद्धा खूप असे स्वामी भक्त होते की काही कारणास्तव किंवा काही अशा महिला असतील की त्यांना सेवा करायची इच्छा असून सुद्धा त्यांच्याकडनं सेवा झालेल्या नाहीत. तर तुम्ही गुरुपुष्यामृताच्या दिवशीसुद्धा ह्या सेवा घरामध्ये करू शकता. आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत असणे हे खूप महत्त्वाचं आहे बघा. आपण ज्या वेळेला आपल्या गुरूंची, स्वामींची सेवा करत असतो त्यावेळेला त्यांचा एक कृपा आशीर्वाद, त्यांचा एक वरद असतं आपल्या डोक्यावरती राहतो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी आपले स्वामी महाराज घेत आता संपूर्ण कुटुंबावर त्यांचा एक कृपा आशीर्वाद असतो. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांना मी एवढंच सांगते की तुम्ही जरी काही जॉब करत असाल, तुम्हाला जरी सेवा करण्यासाठी वेळ नसेल तरी सुद्धा तुम्ही सकाळी लवकर उठा आणि सेवा या घरामध्ये करा. लवकर उठून जरी तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही जॉबवरून घरी आल्यानंतर संध्याकाळी तिन्हीसांच्या वेळेला सुद्धा ह्या सेवा घरामध्ये करू शकता. गुरुपुष्यामृताचा योग हा सकाळीपासून 5 वाजल्यापासून आपण संध्याकाळी 10-10:30 वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या स्वामींची सेवा, उपासना करू शकतो. पण दिवस खूप महत्त्वाचा आहे हा, सेवा चुकवू नका. तर आता बघा, स्वामी महाराज हे आपल्या प्रत्येकांचे गुरु आहेत आणि गुरु म्हटल्यानंतर आपल्याला आपले स्वामी महाराज आठवतात. तर गुरुवारी आपल्याला प्रथम काय करायचं ह्याविषयी तुम्हाला सांगते बघा. प्रत्येक महिलेला सांगते की गुरुवारी गुरुपुष्यामृताचा योग आहे आणि गुरुवार आहे बघा. तर आपल्या हुंबरट्याला न चुकता तुम्हाला हळदीचं लेपन हे करायचंच आहे. प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन करायचं आहे. तुम्हाला जर दररोज शक्य असेल तर दररोज करा. दररोज जरी तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही गुरुवारी केलं, पौर्णिमेला केलं, अमावस्येला केलं आणि असे काही महत्त्वाचे दिवस असतात बघा जे मी तुम्हाला सांगत आहे. तर त्या दिवशी जरी आपल्या हुंबरट्याला तुम्ही हळदीचं लेपन केलं तरीसुद्धा चालेल. उंबरट्याला न चुकता हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे आपल्याला. घरामध्ये स्वच्छता करायची, पाण्यामध्ये मीठ, हळद टाकून, गोमूत्र टाकून फरशी वगैरे आपल्या घरातली पुसून घ्यायची. त्यानंतर अंगणामध्ये झाडून घ्यायचं आणि अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढायची बघा. तुम्हाला मी हे प्रत्येक व्हिडिओमार्फत ह्याच्यासाठी सांगत असते की जेव्हा आपलं अंगण स्वच्छ असतं किंवा अंगणामध्ये बघा एक छोटीशी रांगोळी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ती प्रवेशद्वारातूनच घरामध्ये येत असते. आणि जेव्हा आपलं प्रवेशद्वार हे व्यवस्थित असेल तेव्हा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की घरामध्ये प्रवेश करावा. तर ह्यासाठी तुम्हाला सांगते की हे गुरुवार स्वामींचा दिवस आहे, आपल्या गुरूंचा वार आहे, गुरूंची सेवा करायची आहे. तर ह्या दिवशी आता गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्हाला इतर वेळेला, आता स्वामींची मूर्ती आहे, आपल्या इतर वेळेला अभिषेक करणं शक्य होत नाही, दररोज अभिषेक करणं आपल्याला शक्य होत नाही. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ज्या दिवशी सण असतो किंवा असे महत्त्वाचे दिवस असतात आणि स्वामींचा गुरुवार असतो, ह्या दिवशी आपल्याला न चुकता स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. तर तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू शकता किंवा तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करून जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सुक्ताचं 16 वेळा पठण करायचं आहे, स्त्री सुक्ताचं 16 वेळा पठण करायचं आहे. पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त अभिषेक करत असतानाच पठण करायचं आहे, पण फलश्रुती आपल्याला अभिषेक करत असताना पठण करायचे नाही, या गोष्टींची काळजी घ्या. अभिषेक वगैरे सर्व झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्नान वगैरे घालून घ्यायचं, स्वच्छ पुसून घ्यायची.
मूर्तीला हैना अत्तर लावायचा, अष्टगंध लावायचा. आता जर स्वामींचा फोटो असेल घरामध्ये, फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा, फोटोला हैना अत्तर लावायचा, अष्टगंध लावायचं. सर्व देवघरातील देवांना अभिषेक करून घ्यायचा. ह्या दिवशी भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा उपासना करायची आहे बघा. खूप महत्त्वाचा दिवस आहे हा. यासाठी तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीला सुद्धा अभिषेक करून घ्या. सर्व देवांना अभिषेक करायचा, सर्व देवांची पूजा देवघरामध्ये करून घ्यायची. या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या आवडीची फुलं स्वामींना अर्पण करायची आहेत बघा. स्वामींना सोनचाफा आवडतो, स्वामींना जाई जुई सुद्धा आवडते. तो तुम्ही पिवळ्या रंगाचं तुम्हाला जे पण फूल मिळेल ते फूल तुम्ही स्वामींच्या चरणाची तर नक्कीच अर्पण करा. जर तुम्हाला सोनचाफा मिळाला तर खूप चांगली गोष्ट आहे. स्वामींना सोनचाफा विशेष प्रिय आहे. मला तर असं वाटतं बघा की अशा विशेष दिवशी बघा आपण स्वामींना नक्कीच त्यांच्या आवडीची फुलं नक्कीच अर्पण करावीत. आणि कसं असतं, आपण जेव्हा त्यांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला सुद्धा असं छान वाटतं की मी स्वामींच्या आवडीचं फूल स्वामींना अर्पण. त्या दिवशी आपण केल्या ज्या पण सेवा असतात त्या खूप उच्च कोटीच्या सेवा असतात बघा. आणि आपल्या स्वामींचा, आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर ह्या दिवशी तुम्ही कोणकोणत्या सेवा करू शकता, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 3 ते 4 सेवा सांगेन. तुम्हाला त्यातली जी सेवा शक्य असेल ना ती सेवा तुम्ही घरामध्ये उद्या करू शकता. तर पहिली सेवा अशी आहे की ह्या दिवशी बघा, या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा 1 ते 21 अध्यायांचा एक पारायण घरामध्ये करू शकता. एका बैठकीमध्ये आपण एक पाठ घरामध्ये करू शकता. तुम्ही ही सेवा करू शकता. दुसरी सेवा, तुम्ही स्वामी महाराजांचा तारक मंत्र 11 वेळा पठण करू शकता. किंवा तुम्ही बघा ह्या दिवशी दत्त गायत्री मंत्राची एक माळ घरामध्ये करू शकता. त्याशिवाय बघा गुरुपुष्यामृत आहे, गुरुवार आहे, तर ह्या दिवशी तुम्ही श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथामधील 14वा आणि 18वा अध्यायसुद्धा घरामध्ये पठण करू शकता. त्याचप्रमाणे बघा ह्या दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल दिवसभर तेवढं तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. खूप महत्त्वाच्या सेवा आहे. तुम्हाला ज्या सेवा मी सांगितल्या त्यातली जी सेवा शक्य होईल ती सेवा तुम्ही उद्या करा. तुम्हाला जर सर्व सेवा करणं शक्य असेल तर सर्व सेवा करा. सेवा जेवढ्या जास्त करणार ना तेवढे तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे दूर होणार, स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळणार, स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहणार. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की सेवा करत असताना सेवा मन एकाग्र करूनच आपल्याला करायची, अगदी मनापासून श्रद्धेनं करायची आहे. करायची म्हणून कोणतीही सेवा आपल्याला करायची नंतर मनापासून सेवा करायची आहे. मग तुमच्याकडनं भले कमी सेवा झाली तर होऊ दे, फक्त सेवा ही घाई गडबडीमध्ये करू नका. सेवा फक्त मनापासून आणि शांत मन एकाग्र करून जे पण करत आहात ते पठण करा. तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा करा. यासाठी आणि आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपण या सेवा घरामध्ये करू शकतो. आता ह्या दिवशी बघा, ह्या दिवशी गुरुपुष्यामृत आहे म्हटलं तर ह्या दिवशी आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा उपासना घरामध्ये करायची असते. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते, उपासना केली जाते, मंत्र पठण केल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आनंदाने प्रवेश करते आणि सर्व कुटुंबातील व्यक्तींना एक कृपाशीर्वाद देते. कारण भगवान विष्णूंची जर सेवा केली तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते. यासाठी तुम्हाला ह्या दिवशी कोणती सेवा करायची तर बघा, या दिवशी आपण जेव्हा आपण आपल्या स्वामींना किंवा म्हणजे देवघरामध्ये नैवेद्य अर्पण करतो, इतर वेळेला सुद्धा आपण नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला तुळशीपत्राचा वापर हा करायचाच आहे. उद्या आपल्याला चुकवायचा नाही. तर भगवान विष्णूंना तुम्ही तुळशीपत्र सुद्धा अर्पण करू शकता. तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण घरामध्ये एक वेळा नक्कीच करा. जर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून आपल्या घरामध्ये ऐकू शकता. तुम्ही हेही करू शकता. शिवाय ह्या दिवशी बघा, ह्या दिवशी आपल्याला माता महालक्ष्मीची कोणती सेवा करायची आहे बघा, तर तुम्ही ह्या दिवशी माता लक्ष्मीचं श्री महालक्ष्मी अष्टकम तुम्ही 16 वेळा घरामध्ये पठण करू शकता. खूप महत्त्वाची सेवा आहे बघा, अगदी महत्त्वाची सेवा आहे. नक्की प्रत्येक महिलेनं, प्रत्येक स्वामी भक्ताने नक्की करा. तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा करा. बघा तुमच्यावरती स्वामींचा कृपा आशीर्वाद, भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्कीच राहील. आणि तुमच्यावर जे पण संकट असेल, जी पण अडचण असेल त्यातून ते तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. आणि जेवढ्या आपण सेवा करत राहतो बघा तेवढा आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला प्रत्येक संकटातून आपले स्वामी मार्ग दाखवत जातात. आपली प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती होत जाते बघा. प्रत्येक ठिकाणी आपले स्वामी महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात. यासाठी तुम्ही उद्या गुरुपुष्पामृत आणि गुरुवार तर ह्या सेवा नक्की करा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, छोटंसं लाईक करा, हाईप करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.